त्यांनी कसं म्हणायचं? दिगंबरा दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये जमलोय. विश्व चैतन्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने, दत्तगुरूंच्या कृपा आशीर्वादाने आपण दर गुरुवारी आणि दर पौर्णिमेला नारायणपूरला एकत्रित जमत असतो. आणि जमल्यानंतर आपण कशासाठी नारायणपूरला यायचं याचं ज्ञान अण्णांनी जे आपल्याला प्रवचन सांगितलेले आहेत त्या प्रवचनाच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टी समजून घेत आलेलो आहोत, आजपर्यंत समजून घेतोय आणि त्या पद्धतीने आपण आपल्या जीवनाची वाटचाल चालतोय. म्हणून आज या फाल्गुन पौर्णिमेच्या निमित्त म्हणजे होळी पौर्णिमेच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलोय. कालच सर्वत्र होळी पेटवण्यात आली, कारण की काल 5 वाजता पौर्णिमा चालू झाली आणि आज 5 वाजता संपते. म्हणून बऱ्याच ठिकाणी काल होळी पेटवली, आज उर्वरित भाग पौर्णिमेचा. अशा पद्धतीने आज वर्षाची मराठी वर्षाप्रमाणे आजची ही शेवटची पौर्णिमा म्हणजे महिन्याप्रमाणे आता पुढची पौर्णिमा येईल ती नवीन वर्ष घेऊन येईल मराठी पंचांगाप्रमाणे, म्हणजे चैत्र पौर्णिमेचं. म्हणून या पौर्णिमेला आज काय आहे? होळी. म्हणजे काय? शिमगा. म्हणजे काय करायचंय? बोंब मारून मोकळं व्हायचंय. म्हणजे ज्या काही गोष्टी असतील, मगाशी सांगितलं आपण होम चालू होता त्यावेळेस, की आपण वर्षभरामध्ये ज्या काही गोष्टी करत असतो त्या वाईट गोष्टी आपण या होलिकेच्या माध्यमातून दहन करून टाकायच्यात. त्याचं उदाहरण होळी पौर्णिमा आपण का साजरी करायची, तर अण्णांनी त्याच्यावर उदाहरण सांगितलेलं आहे की आपण होळी पौर्णिमा का साजरी करतो, त्याचं काय शास्त्र आहे. तर शास्त्र असं आहे
राक्षस राजा जो होता त्याचं नाव काय होतं? हिरण्यकश्यपू. आणि त्याला एक मुलगा, त्या मुलाचं नाव काय? प्रल्हाद. तर हा प्रल्हाद जो होता तो राक्षस कुळामध्ये जन्माला आला, परंतु राक्षस कुळात जरी जन्माला आला तरी तो भगवान विष्णूंची भक्ती करायचा. लहानपणापासूनच त्याला भगवान विष्णूंच्या भक्तीचं वेड लागलेलं होतं आणि त्या वेडामुळे त्याच्या वडिलांना त्याचा खूप राग यायचा. भक्त प्रल्हादाचा राजा हिरण्यकश्यपूला खूप राग यायचा की हा माझ्या पोटी जन्माला आलाय आणि जो माझा शत्रू आहे त्या शत्रूचंच हा नामस्मरण करतोय. त्यामुळे हिरण्यकश्यपूला खूप याचा राग यायचा आणि राग आल्यामुळे त्याने ठरवलं की याला संपवून टाकायचं, म्हणजे याला मारून टाकायचं, की हा कुळाला दोष लावणार आहे, कुळाचा नाश करणारा जो आहे, तर त्याला जिवंत ठेवून काय उपयोग नाही, म्हणून पोटच्या पोराला त्याने मारायचं ठरवलं. मग मारायचं ठरवलं म्हटल्यानंतर मग त्याने अनेक प्रकारे त्याला मारायचं ठरवलं. मग हत्तीच्या पायाखाली देऊन प्रयत्न केला, उकळत्या तेलामध्ये त्याला बसवलं, कढईमध्ये बसवलं, अनेक प्रकार त्यांनी केले, परंतु ज्याच्या पाठीशी भगवंत असेल त्याला कोणाची काय भ्यायची कारण नाही. म्हणून भक्ताचं रक्षण करणारा जो परमेश्वर असतो, म्हणून भगवान विष्णूंची तो भक्ती करायचा, म्हणून भगवान विष्णू त्याला कायम संकटातून बाहेर काढायचे. म्हणून हा काही केले ना ह्याला काही होत नाही, म्हणून हा संतापलेला राजा शेवटी त्याने एक ठरवलं की आपली जी बहीण आहे त्या बहिणीला वरदान होतं की अग्नीपासून तिला काही होणार नाही, असं वरदान तिने प्राप्त करून घेतलं होतं. तपसाधनेच्या माध्यमातून तिने वरदान प्राप्त करून घेतलं होतं. आणि म्हणून त्या हिरण्यकश्यपूने ठरवलं की आपण बहिणीला बोलवावं आणि बहिणीला सांगून याला त्या अग्नीच्या माध्यमातून त्याला संपवावं. म्हणून बहिणीला बोलवलं, मोठा अग्नी तयार केला, काष्ट जमा केली, गोऱ्या जमा केल्या आणि त्या एकत्र करून त्याचा एक संच तयार केल्यानंतर संचावर त्या होलिकेला बसवलं आणि ते होलिकेला बसवल्यानंतर याला त्याच्या मांडीवर दिलं, कारण की तिला काही होणार नव्हतं असं वरदान असल्यामुळे त्याने समजून घेतलं की बाबा हिला काही होणार नाही, पण हा त्या अग्नीमध्ये जळून जाईल, असं त्यांनी विचार केल्यानंतर त्याने या ठिकाणी त्या पद्धतीने सगळ्या गोऱ्या आणि काष्ट रचले, सरपण रचला आणि त्या माध्यमातून त्या होलिकेला बसवला आणि त्याच्या मांडीवर या प्रल्हादाला बसवला आणि अग्नी लावला. अग्नी लावल्याबरोबर सर्व काष्ट आणि गोऱ्या जळायला लागल्या, मोठा प्रचंड अग्नी तयार झाला आणि अग्नीमध्ये प्रचंड तयार झाला आणि अग्नीमध्ये काय झालं, नेमकं झालं उलट. नेमकं काय झालं, उलट झालं की ती होलिकाच त्याच्यामध्ये जळून गेली आणि भक्तप्रल्हादाला काही सुद्धा झालं नाही. आणि ती होलिका त्याच्यामध्ये जळून गेली आणि भक्त प्रल्हाद शाबूत राहिला, कारण की त्याच्या डोक्यावर भगवान विष्णूंचा वरद हस्त होता, म्हणून त्याला भक्ताला काही झालं नाही. तर सांगायचं तात्पर्य एकच, या कथेतून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे, तर जर आपण आपली ताकद जर अयोग्य पद्धतीने जर वापरली, अहंकाराने जर वापरली, तर तिचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या होलिकेचा जरी तिला वरदान होतं, परंतु तिने चुकीचा उपयोग त्या शक्तीचा केला, म्हणून त्याचं प्रायश्चित्त तिलाच भोगावं लागलं आणि तिला संपवावं लागलं. याच पद्धतीने आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये त्याच पद्धतीने आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये जर अनितीने वागलो, अहंकाराने वागलो, तर आपला सुद्धा एक दिवस नाश झाल्याशिवाय राहणार नाही. टाळ्या वाजवायच्या नाही. समजून घ्यायचा विषय की आपण माणसाच्या जन्माला आलोय, मग माणसाच्या जन्माला आलोय जर आपण सर्वांना आनंद देण्यासाठी आपल्याला परमेश्वराने जन्म दिलाय, सर्वांना सुख समाधान देण्यासाठी आपल्याला जन्म दिलाय, तर आपण नको त्या अहंकाराने
नको त्या कुविचाराने नको त्या विचाराने जर आपण एखाद्याला त्रास देत राहिलो, सतत जर आपण त्याला जाळत राहिलो, विचाराने जर त्याला एखाद्यावर जाळत राहिलो, तर एक दिवस त्याचंच त्याला जळावं लागणार आहे. म्हणून आपण समजून घ्यायचंय की काय, परमेश्वराने आपल्याला जो जन्म आघात दिलेला आहे 84 लक्ष योनीनंतर माणसाचा जन्म परमेश्वराने आपल्याला दिलाय, तर तो जन्म कशासाठी दिलाय त्याची जाण त्याची ओळख करून घेण्यासाठी आपण नारायणपूरला येतोय. आणि नारायणपूरला आल्यानंतर आपण या भक्तीच्या माध्यमातून, अण्णांनी सांगितलेल्या प्रवचनाच्या माध्यमातून आपण समजून घेतोय. काय समजून घेतोय की आपण माणसाच्या जन्माला कशासाठी आलोय, तर माणसाच्या जन्माला यासाठी आलोय की माणसातील माणूस जागा करण्यासाठी आपण या ठिकाणी आलोय. आणि माणसातील मानव जागा झाल्यानंतर त्याच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय सुद्धा कदापि राहणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायचे की आपण माणसाच्या जन्माला यासाठी आलोय, आपण आपल्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी आपण आपल्या या माणसाच्या जन्माला आलो आहे. याची सगळ्यांनी आपण सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात. आणि त्या पद्धतीने आपण जर चाललो तर आपल्याला कुठल्याही गोष्टीची अडचण येणार नाही. जर आपण नम्रतेने राहिलो, नम्रतेने वागलो, इतरांना जर आपण सुख समाधान दिलं, तर आपल्याला सुद्धा आनंदाचा आनंद मिळणार आहे. होळिकेसारखं आपल्याला जर जगायचं असेल तर आपण सुद्धा आपला अहंकार सोडला पाहिजे. जशी होलिका अहंकारामध्ये जळाली तसं आपल्याला जळून चालणार नाही. आणि ज्याला जळायचंय मग त्यांनी काय करायचं, त्यांनी काय करायचं, अहंकारामध्ये राहायचं. अहंकाराला जाळा, काय करा, अहंकाराला जाळा. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या तरच आपल्याला जगता येईल, नाही तर जळावं लागेल. अहंकाराला जर जाळलं तर आपण वाचल, आणि अहंकाराला जर जाळलं नाही तर आपल्याला जळावं लागेल. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्या, जाणून घ्यायच्या, सुज्ञपणाने समजून घ्यायच्यात. सगळे जाणकार आहेत, सगळे सुज्ञ आहेत, सगळ्यांना अण्णांनी भरपूर ज्ञान दिलेलं आहे. त्या ज्ञानाच्या माध्यमातूनच तुम्ही या ठिकाणी येताय आणि सगळ्याचा आनंदाचा आनंद घेताय. आणि आनंदाचा आनंद घेऊन प्रत्येक जण आपापल्या घरी जात आहे, सुख समाधाने राहत आहे, आनंदाने राहत आहे. परंतु कुठंतरी या सहवासामुळे, इतर गोष्टीच्या सहवासामुळे जर कुठंतरी अहंकार जर राहिला असेल तर तो आज या ठिकाणी जाळून टाका आणि आनंदाचा आनंद घेऊन जा. म्हणजे दत्त महाराज, अण्णा महाराज तुमचं कल्याण केल्याशिवाय कदापि राहणार नाही, असा यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात आणि त्या पद्धतीने आपल्या जीवनाची वाटचाल चालायची. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण नारायणपूरला आल्याचं सार्थक होईल. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात, जाणून घ्यायच्यात आणि त्या पद्धतीने आपल्या जीवनाची वाटचाल चालायची. म्हणून या सगळ्या गोष्टी आज समजून घ्यायच्यात. आणि आज ग्रहण आहे. काय आहे ग्रहण? ग्रहण म्हणजे काय? ग्रहण म्हणजे काय? आपण चालता बोलता एखाद्याला बोलतो की काय ह्याच्या पाठीमाग ग्रहण लागलंय, काय ह्याच्या पाठीमाग त्रास आहे. तर ग्रहण म्हणजे अडथळा, ग्रहण म्हणजे अडचण. काय? त्याला त्याच्या जीवनात आलेला अडथळा, त्याच्या जीवनामध्ये आलेली अडचण म्हणजे ग्रहण. भौगोलिक दृष्ट्या पाहिलं तर पृथ्वी, चंद्र आणि सूर्य या तिघांचा ज्यावेळेस सामना होतो त्यावेळेस सूर्याला तरी ग्रहण लागतं आणि चंद्रालाही ग्रहण लागतं. ह्या सगळ्या गोष्टी पौर्णिमेला लागतं ते चंद्राला आणि अमावस्येला लागतं ते सूर्याला. अशा पद्धतीने त्याला लागलेली अडचण, त्याच्यावर आलेली अडचण आणि ती अडचण सोडवण्यासाठी आपण काय करायचं असतं? नामजप करायचा असतो, जप करायचा, अशी साधना करायची असते. म्हणून जो वेद काळ आहे त्या वेद काळापासून आपण तो सुतक काळ चालवतो. म्हणजे त्या क्रियेला सुरुवात झालेली असते की समोरासमोर येतात आणि पृथ्वीचं सावली चंद्रावर पडते म्हणून त्याला चंद्र झाकला जातो. म्हणून हे भौगोलिक दृष्ट्या जे आहे शास्त्र, ते शास्त्राप्रमाणे आपण विचार करायचा आणि आपण अध्यात्मात सुद्धा त्याचा विचार करायचे की काय, तर चंद्र अडचणीत सापडलेला आहे. त्या चंद्राला सुटका करण्यासाठी आपण आपली ही जी नामाची ताकद आहे ती ताकद लावायची. जसा एखादा माणूस अडचणीत असतो, आता एखादा माणूस जर अडचणीत असेल, आता समजा आमचे पाटील आहेत, राजगडचे पाटील आहेत, ते अडचणीत सापडलेत. बाबा त्यांची अडचण आहे आणि त्यांची अडचण आमच्या राजू काकांनी दूर केली.
कुठल्याही स्वरूपात असेल, आर्थिक स्वरूप असेल, शाब्दिक स्वरूपामध्ये ते अडचणीत सापडलेत आणि त्यांची अडचण त्यांनी दूर केली. म्हणजे काय झालं, ते त्यांच्यावर आलेले संकट त्यांनी त्यांच्या माध्यमातून दूर केलं. मग पाटील राजू काकांना विसरू शकतील का? त्यांनी अडचणीच्या काळामध्ये सहकार्य केलं, अडचणीच्या काळामध्ये त्यांनी मदत केली. त्यावेळेस पाटील त्यांना शेवटपर्यंत विसरू शकतील का? तर नाही विसरणार, कारण की त्यांनी त्यांना मदत केलेली आहे. म्हणून ते कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्यांना परत मदत केल्याशिवाय त्यांनाही त्याचं समाधान मिळणार नाही. त्याच पद्धतीने आपण थोडासा विचार केला की बाबा चंद्रदेवता अडचणीमध्ये आहेत, त्या काळामध्ये जर आपण आपली ताकद लावली आणि त्यांच्यातून सुटका जर झाली तर चंद्रदेवता आपल्याला सहकार्य करणार नाहीत का? ते आपल्या सह्य राहणार नाहीत का? म्हणून आपण या माध्यमातून, जपसाधनेच्या माध्यमातून आपण त्यांना या सगळ्या गोष्टीतून सोडवण्यासाठी आपण छोटासा प्रयत्न करत जा. छोटासा प्रयत्न, कारण की एवढं विश्व मोठं आहे आणि आपण किती छोटं आहोत. परंतु आपण जर मनापासून, जर आत्मीयतेने जर सोडवण्याचा प्रयत्न केला ते सुटणार. ते ग्रहण सुटणार आहे का? तर सुटणार आहे. ते काय थांबणार आहे का? जरी राजू काकांनी यांना अडचणीमध्ये मदत नाही केली तरी त्यांची अडचण त्याच ठिकाणी राहणार आहे का? सुटणारच आहे. परंतु राजू काकांनी मदत केलेली त्यांच्या आठवणीत राहणार आहे. म्हणून आपण सुद्धा ती आठवण ठेवण्यासाठी आपण या आजच्या चंद्रग्रहणाला आपण हवन करणार आहेत. मग वेगवेगळ्या पद्धतीने लोक जपसाधना करत असतात. त्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून ते ताकद लावून त्या अडचणीतून त्या सगळ्या गोष्टी सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात. म्हणून आपण 3:20 जे ग्रहण चालू होतं त्या ग्रहणाच्या काळामध्ये आपण या ठिकाणी हवन करत असतो. कोण जप करत असतो, कोण नदीमध्ये बसून जपसाधना करत असतं. अनेक प्रकारे ज्याला जसं जमल तसं ते तपसाधनेच्या, जपसाधनेच्या माध्यमातून त्यांच्या गुरुमंत्राची ताकद ते वाढवत असतात. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात. ग्रहण काळामध्ये आपण या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात. मग आबालवृद्ध असतील, वयस्कर असतील, त्यांना थोडीशी सवलत आहे, परंतु ज्यांना व्यवस्थितपणाने बसता येते, ज्यांना नामसाधना करता येते, त्यांनी मनापासून करायची. ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या. जे वयस्कर महिला असतील, ज्या गरोदर आमच्या ताई लोक असतील, त्यांना सुद्धा या ग्रहण काळामध्ये नामजपाच्या साधनेतून जर जपसाधना केली तर त्यांची होणारी संतती सुद्धा योग्य पद्धतीने होत असते. म्हणून हा शास्त्राचा भाग आहे. आपण समजून घ्यायचं. शास्त्र आणि अध्यात्म या दोन्हीची सांगड घालून आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्यात. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात. कोण पाळतं, कोण पाळत नाही, हा प्रत्येकाचा ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो की ग्रहण काळामध्ये कोण पाळतं, कोण पाळत नाही, कोण. पण आपण आपल्या पद्धतीने जसं जसं करू तसं आपल्याला सुख, समाधान, आरोग्य लाभत असतं. म्हणून आज या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात. ग्रहण काळामध्ये आपण दुपारी महाप्रसाद ठेवणार नाही, कारण की ग्रहण काळामध्ये आपण उपवास करायचा असतो. जोपर्यंत ग्रहण सुटत नाही तोपर्यंत आपण अन्न त्याग करायचा असतो. चहा पाणी थोडंसं घेतलं तरी चालतं, पण ग्रहण काळामध्ये वर्ज्य करायचं. वेद काळामध्ये या सगळ्या गोष्टी चालतात. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात आणि त्या पद्धतीने चालायचंय. म्हणजे ग्रहणाचा सर्वांना लाभ मिळेल. आणि या सगळ्या गोष्टी समजून घ्या. आणि आपण नारायणपूरला काय येतोय याचं आपण जर समजून घेतलं तर श्रद्धा, विश्वास आणि भाव ठेवून आपण दत्त महाराजांची सेवा केली तर दत्त महाराज आणि अण्णा महाराज आपल्या सर्वांचं कल्याण केल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्वाचा मुद्दा समजून घ्या. आणि आता सर्वांनी प्रसादासाठी सर्वांनी सज्ज राहायचे. त्यापूर्वी आपण आजच्या अन्नदानाचं थोडंसं सांगायचंय. आजच्या या पौर्णिमेचं अन्नदान केलेलं आहे ते आजच्या या पौर्णिमेचं अन्नदान जे आहे ते गुप्त आहे. तर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दत्त महाराज सुखाने समृद्धी असं टाळ्या वाजून आशीर्वाद द्यायचा आहे. अन्नदान हे दुपारी जरी नाही झालं तरी संध्याकाळी अन्नदान होईल. म्हणून आज ज्यांचं कुणाचं अन्नदान आहे ते खूप मोठे भाग्यवान आहेत, कारण की ग्रहणाच्या दिवशी त्यांना योग आलेला आहे. म्हणून ग्रहणामध्ये अन्नदान दान केलेलं पुण्यवान असतं. म्हणून आज या सगळ्या गोष्टीचं दान या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पुन्हा एकदा टाळ्या वाजून आशीर्वाद द्यायचा आहे. आणि पुढची जी पौर्णिमा आहे ती चैत्र पौर्णिमा आहे. आपली येणारी जी पौर्णिमा आहे ती चैत्र पौर्णिमा आहे. त्याची तारीख आहे 1/4/2026, वार आहे बुधवार. 1/4/2026 वार आहे बुधवार. या दिवशी आपली पौर्णिमा आहे. डबल पौर्णिमा होती. मागच्या वेळेस पण काही लोक काल येऊन गेले, काही लोक आज आले. म्हणून समजून घ्यायची की आपली येणारी जी पौर्णिमा आहे ती 1 तारखेला आहे आणि वार आहे बुधवार. याची सर्वांनी नोंद घ्यायची. बुधवारी पौर्णिमा आणि गुरुवारी गुरुवार असा
योग आलेला आहे तरी सर्वांनी याची सूचना घ्यायची आणि सर्वांनी आता भजनासाठी सज्ज राहायचंय. काय राहिले का? जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुधा. जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुधा. नामस्मरण सर्वांनी करा. नामामध्ये स्वतःला विसरून जा. जोपर्यंत आपण स्वतःला विसरणार नाही तोपर्यंत आपण त्या नामाशी एकरूप होणार नाही, त्या भगवंताशी एकरूप होणार नाही. म्हणून आपल्याला या देहाचा विचार न करता अंतरंगामध्ये जो परमेश्वर बसलेला आहे त्या परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला नामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचायचंय. म्हणून स्वतःच्या देहाला विसरा. कसं म्हणताय, काय म्हणताय त्याला महत्व नाही, किती आत्मीयतेने म्हणताय त्याला महत्व आहे. म्हणून मनापासून नामस्मरण करा, अंतरंगातून नामस्मरण करा, म्हणजे तो आवाज त्यांच्यापर्यंत पोचल्याशिवाय कदापि राहणार नाही. म्हणून नामस्मरण मनापासून करा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, 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 गोपाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, 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 गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. आज काय ग्रहण आहे, त्याच्यामुळे आता काय आपल्याला जेवायचंय का, भात आमटी खायचंय का,
मग काय काळजी करायची गरज आहे का? मग का भजन म्हणत नाही? हा प्रसाद घ्या ना. मग तो प्रसाद नाही तर हा प्रसाद घ्या की हा किती लाख मोलाचा प्रसाद आहे. हा त्याला ग्रहण करा ना, त्याला ग्रहण करा, भरपूर घ्या, ते अंगी लागल, ते आतमध्येच राहणार आहे, ते बाहेर टाकलं जात नाही, ते अंतरंगामध्ये साठलं जातं, ते शुद्ध करते. म्हणून नामस्मरण करा, म्हणून भजन करा. आता तुकाराम महाराजांचं भजन करू. गुरुवारी काय आहे? तुकाराम महाराजांची बीज आहे, म्हणून आपण त्यांची आठवण म्हणून आपण भजन करू एकदा. सर्वांनी म्हणा, तुमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. ते बघतायत कोण कोण म्हणतंय, कोण कोण नाही म्हणत. जे नाही म्हणणार त्यांना लगेच घेऊन जाणार, जे म्हणणार त्याला खालीच ठेवणार. तुकाराम 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 विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज श्री टेंबे स्वामी महाराज गुरुदेव दत्त. तात्याला पाठवले बरं गौरव, त्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला. स्पेशली मान. छान छान. सर्वांनी म्हणले मनापासून, काही काळजी करायची कारण नाही. सर्वांना आशीर्वाद त्यांनी दिलेलाच आहे. आता अण्णांचं भजन करू एकदा. अण्णांचा आवाज तिथपर्यंत पोहोचू द्या, आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या. नारायण नारायण श्री गुरु नारायण नारायण नारायण
गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 स्वामी नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 अच्छा हा आता सर्वांनी हात वर करू आवाज देऊ त्यांना दत्त महाराजांना अण्णांना आवाज देऊ गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की श्री टेंबे स्वामी महाराज की सर्वांना दत्त महाराजांच्या वतीने अण्णांच्या वतीने मनापासून आशीर्वाद सर्वांनी सुखी राहा समाधानी राहा आणि आजच्या दिवशी काय करा तर अहंकाराला जाळून टाका आणि अंतःकरणामध्ये एक चांगलं नवचैतन्य तयार करा आणि नवचैतन्याच्या माध्यमातून अंतरंगामध्ये भक्तीची ज्योत पेटवा म्हणजे तुमचा प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि आता आरती होईल आरतीनंतर सर्वांनी भस्मदर्शन घ्यायचे आणि भस्मदर्शन झाल्यानंतर लगेच हवनासाठी आमच्या गुरुबंधूंनी बसायचे ज्यांना यात्रेकरूंना बसायचे